हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत सगळे? आज आपण बिग बॉसबद्दल छोटासा रिव्ह्यू करणार आहोत. कालचा रिव्ह्यू अगर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा. आपण शॉर्ट रिव्ह्यू करणार आहोत, जे इम्पॉर्टंट आहे त्याच्याचबद्दल बोलणार आहोत. कारण का त्या राखीने काय केलं ते बोलतात ना, आप मी सांगते तसं कर. हे सगळं कसं एकदम सांगून केल्यासारखं भांडण असतं. त्या सगळ्याबद्दल बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आपल्याला. आपण जे जे मुद्दे आहे त्याच्यावरती आपण बोलूया. कारण का मला असं वाटतं तिचं काम तेच आहे. तिला त्याच्यासाठीच आणले आहे बिग बॉसमध्ये, की तुला हे सगळं करायचं आहे. कारण का तशी TRP कमी होते, तसं राखी सावंतला असे फालतू ड्रामा करायला घेऊन येतात आणि त्याला काहीही आगलं नाही ना पिचलं नाही. त्यामुळे ते भांडण्याविषयी बोलून काही फायदा नाही आहे. आणि असं पण एपिसोड खूपच जास्त बोरिंग होता. काहीही नव्हतं. टास्कबद्दल बोलूया. विशाल ग्रुपनी टास्क खूप छान केला. दोन्ही वेण्या त्यांनी खूप छान घातल्या. फक्त त्यांचं कोड्यामध्ये थोडी मिस्टेक झाली, त्यामुळे त्यांना तो कॅप्टन्सीचा चान्स त्यांचा निघून गेला. आणि दुसऱ्या ग्रुपला, राकेशच्या ग्रुपला तो चान्स भेटला. म्हणजे राकेश नाही आहे त्याच्यामध्ये, बट त्याचा ग्रुप आपण असं बोलू शकतो, तन्वी वगैरे. आणि दुसरी गोष्ट, किती जणांना असं वाटतं की अनुश्रीनी डबल क्रॉस केलं, तिने डबल गेम खेळला आहे असं मला वाटतं. आणि रुचिताने अगदी बरोबर तिला पकडलं आहे की हिने डबल क्रॉस केला आहे. हिने सगळ्यांच्या नजरेत ना हिथून खराब व्हायचं आहे ना तिथून खराब व्हायचं आहे. त्या हिशोबाने तिने दोन्ही ग्रुपमध्ये तिची जागा पण केली आहे. आणि तिने ऑब्विसली विशाल पण खूप हुशार आहे, त्या सगळं माहिती आहे. तरी पण तिला असं वाटलं आपण इमोशनल करून त्याला पटवू शकतो. पण ठीक आहे, मला असं वाटतं सगळ्यात जास्त डोकं अगर कोणी वापरलं असेल तर ती अनुश्री आहे. पण ते सगळ्यांना कळलं आहे. मोस्ट ऑफ घरामध्ये ही चर्चा आहे सगळ्यांना, प्राजक्ताला वगैरे सगळ्यांना कळलं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्राजक्ता ती अगदी मूर्खासारखी तिने आपली कॅप्टन्सी सोडलेली आहे. काहीही गरज नाही आहे. उद्या मला हे कळत नाही, एवढा कॉन्फिडन्स की तू पुढच्या हप्त्यात जाणार नाही का? कशावरून? करण पण बोलत होता मी नाही जाणार, तू गेला ना. तुला काय इतका कॉन्फिडन्स आहे की तू नॉमिनेशनमध्ये असून सुद्धा तुला असं वाटतं तू नाही जाणार, मला पुढच्या हप्त्यासाठी मला इम्युनिटी पाहिजे अशी बोलते. पण मला अगोदर तुला या हप्त्याची गॅरंटी एवढी आहे कशावरून? तुला बिग बॉसनी सांगून ठेवले का तू जाणार नाही आहेस म्हणून या हप्त्यामध्ये? अगं तुला गॅरंटी घ्यायची आहे तर अशी काहीतरी गॅरंटी घे ना जी तुझ्या कामात येईल. आणि तिने सहजासहजी कॅप्टन्सी सोडली. चांगलं आहे. आणि ह्याच्यात हुशार सगळ्यात आपला प्रभू. जेवढ्या गोष्टी त्यांनी ऐकल्या सगळ्या जाऊन दुसऱ्या टीमला, काटा टीमला जाऊन सगळं सांगितलं आहे. लॉयल, टीमसाठी लॉयल. सगळं जेवढं ऐकलं सगळं जाऊन सांगितलं आहे. आणि असं पण अनुश्रीवर सगळ्यांचा डाऊट होता. आणि तो प्रभूनी बोलल्यानंतर तो अगदी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये फिट बसलाय की हे आपल्याला पकवून राहिली आहे. आता दुसऱ्या वेळेस तिच्या गोष्टीवरती कोणीच भरोसा करणार नाही. ना ही टीम ना ती टीम, ना ती इकडची राहिली ना ती तिकडची राहिली. आता बघूया कॅप्टन कोण बनतं आहे. मला तरी वाटतं तन्वी बनेल. आणि जेव्हा तन्वी कॅप्टन बनेल तेव्हा रुचिता खूप भयंकर त्रास देणार आहे. तर बघूया आता पुढे काय होतं आहे. बाकी सिरियसली सांगू, एपिसोड खूप थंड पडला आहे, खूप TRP कमी आहे. मला इतकं बोलायचं आहे की अगर तुम्ही मागच्या सीझनची कॉपी करायला बघताय तर कॉपी तरी नीट करा. या सीझनमध्ये असं वाटतं फेवरिझम एवढा जास्त होतो आहे ना की मला कळतच नाही आहे की काय चाललं आहे. आणि ते कोडं इतके मंद की आपण घरी बसूनसुद्धा ते कोडं आपण हे करू शकत होतं की ते काय कोडं सांगतात. गॅसची शेगडी एवढं समजा. आणि
ती हुशार समजते आणि अनुश्री काय तिचं नाव ते गे काय कॅमेऱ्यात आग लागते सिरियसली. बाई डोकं तर वापर. आणि असं डोकं वापरायला जाते. आणि आणि दुसरी गोष्ट की आता अगर समजा कॅप्टन्सीचा हा ग्रुप जिंकला तर हा ग्रुप त्याला जगून तर देणार नाही. बघू पुढे काय होतं. काय माझं चुकलं असेल तर प्लीज मला सजेशन द्या. अगर काय राहिलं असेल तर. आणि मी फक्त इम्पॉर्टंट गोष्ट रिव्ह्यू म्हणजे असा पूर्ण रिव्ह्यू करण्यात काही अर्थ नाही, कारण का असं काही नाही आहे गेममध्ये की जे सगळ्यांना दिसतं आहे तेच आहे. पण जे मूर्खपणा जे केला आहे तो मला असं वाटतं अंडरलाईन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला काय वाटत असेल, काय चुकलं असेल तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर मला कळेल की माझं काय राहिलं आहे, चुकलं आहे, तर प्लीज सांगा. थँक्यू सो मच.